पेठ पोलीस स्टेशन परिसरात लुटमारांचा हैदोस, एकाचा जीव धोक्यात। रात्री भुरट्या चोरांबरोबर लुटारूंनी डोके वर काढल्याचं चित्र होतं। 3 पैकी एका प्रकरणात रेल्वे स्थानकावर पत्नीचं मंगळसूत्र हिसकावणाऱ्या चोरट्यानं नवऱ्यावर जीवघेणा हल्ला केला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। रविवार 16 मार्च रोजी रात्री 10 वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर अकोट-अकोला मेमो ट्रेनमध्ये एक धक्कादायक घटना उजेडात आली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंबिकानगर मलकापूर येथील रहिवासी हेमंत उमेश गावंडे यांनी त्यांच्या पत्नीचं सुमारे ₹1.25 लाख मंगळसूत्र घेऊन पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग केला। आरोपीनं हेमंतवर जीवघेणा हल्ला केला आणि दगडांनी त्याचा चेहरा गंभीररित्या ठेचला। दरम्यान पोलिसांनी आरोपीचा फोटो रिलीज करत त्याचा शोध घेणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे। रात्री घटनेची माहिती मिळताच शहरातील एसडीपीओ सतीश कुलकर्णी, रामदास पेठचे ठाणेदार मनोज बहुरे, जीआरपीच्या ठाणेदार अर्चना गाडवे आणि फॉरेन्सिक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। जखमी हेमंतला जिल्हा शासकीय रुग्णालय आणि नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। गुन्हेगाराला पकडण्यासाठी पथकं तयार केली आहे। रेल्वे स्थानक परिसरात गुंडांवर अंकुश ठेवण्याची मागणी होती आहे। दरम्यान या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीचा फोटो जारी केलाय आणि त्याला पकडण्यासाठी बक्षीसही जाहीर केलंय। तर दुसऱ्या एका घटनेत उस्मान आझाद हायस्कूलच्या परिसरात असमुद्दीन आलम नावाच्या व्यक्ती रात्रीचं जेवण करून हॉटेलमधून हात धुवून बाहेर पडत असताना अज्ञात आरोपींनी मारहाण करत ₹6000 लुटले। तिसऱ्या एका प्रकरणात एकाची जुनी तार फैल परिसरात रहिवासी अरविंद वाघमारे यांना मारपीट करत त्यांच्याकडील 2000 हिसकावून घेतल्याची माहिती समोर आली आहे। रामदास पेठ पोलिसांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून दोन्ही घटनांचा तपास रामदास पेठ पोलीस करत आहेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.